computer is used in shops to keep records of customers. दुकानांमध्ये ग्राहकांच्या नोंदी ठेवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. True. 3. A computer is used to find information about space. अंतराळाविषयी माहिती मिळविण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. True. 4. A computer does not get tired and can work for long hours. संगणक थकत नाही आणि तो अनेक तास काम करू शकतो. True. Next question. C. Match the given sentences to the man or the computer based on the work they do. First, I can work tirelessly. म्हणजे मी न थकता काम करू शकतो. कोण? कम्प्युटर. I can take a decision on my own. मी स्वतः निर्णय घेऊ शकतो. कोण? M for man. Next, I need electricity to work. मला काम करण्यासाठी विजेची गरज असते. C for computer. I can play in the playground. मी खेळाच्या मैदानात खेळू शकतो. M for man. Next question. A. Write A for advantage or D for disadvantage of a computer in the circle provided. First, depends on electricity. विजेवर अवलंबून असते. Disadvantage. D for disadvantage. Next, work very fast. Advantage. A for advantage. Next, इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक सादरीकरण करता येते. A for advantages. Various attacks. Virus attacks. व्हायरसचा हल्ला होऊ शकतो. Disadvantage. Next, B. Paste one picture of a task that a machine can do and other picture to know the task that a human can do. तुम्ही काही चित्र आहेत ती चित्रे इथे चिटकवायची आहे. मशीन्स मध्ये काय काय आपण चिटकवू शकतो? प्रिंटिंग मशीन म्हणजे प्रिंटर कागद छापत आहे. किंवा कम्प्युटर डुईंग कॅल्क्युलेशन संगणक गणना करत आहे. असे पिक्चर्स चिटकवायचे आहे. ह्युमन इथे ह्युमन म्हणजे माणूस आणि इथं मशीन. प्लेइंग इन द प्लेग्राऊंड मैदानात खेळणारे मुलं. किंवा टीचर टीचिंग स्टुडंट्स शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे. असे पिक्चर्स तुम्ही खालीलप्रमाणे चिकटवू शकतात. या ठिकाणी हा जो फर्स्ट लेसन आहे तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतला आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याचे फक्त क्वेश्चन अँड आन्सर बघितलेले आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.